सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 85वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आता चिडलेल्या प्रियाला शांत कसं करावं, तिची कशी समजूत काढली पाहिजे याचा विचार शिवम करत होता. पण डेअरी फार्मवर पण जायचं होतं त्याला आज, कारण लग्नाच्या गडबडीत जरा दुर्लक्षच होत होतं. तरी नौकर ठेवले होते स्पेशल ते पाहण्यासाठी. आता रात्रीचे 8 वाजले होते. तिकडे अस्मीचं तिच्या सासरमध्ये खूप धूमधडाक्यात स्वागत झाले होते, कारण एकाच गावात सासर आणि माहेर होतं आणि पाटलांच्या वाड्यावरून गावातील सगळी घरे दिसतच होती. जसं फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली तशी प्रिया पळतच छतावर निघाली. पण सगळ्यांना खूप काळजी वाटली होती, कारण पायऱ्यांमुळे काय होऊ शकते हे सगळ्यांनी अनुभवलं होतं. तसा शिवम तिला जरा ओरडून म्हणाला, प्रिया अगं लहान आहेस का गं, जरा हळू नाही का, किती घाई करतेस. आता हे तो जरा ओरडून आणि रागात सगळ्यांसमोर बोलला होता आणि ते ऐकून ती पायऱ्या चढत असताना जागेवर थांबली. तशा आईसाहेब म्हणाल्या, काय हो राजे, असे तुम्ही अजिबात चिडायचं नाही हा सुनबाईंवर परत, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, कळलं. तशी ती म्हणाली, नाही आईसाहेब, चुकी माझीच आहे, मीच आनंदाच्या भरात विसरले होते की. असं म्हणून ती गप्प झाली आणि आहे तशीच माघारी फिरले. पण सगळे छतावर जाऊन ती होणारी फटाक्यांची आतिषबाजी बघत होते आणि त्यांच्या मुलीचं सासरमध्ये होणारं स्वागत पण. पण प्रिया जरा नाराज झालेला चेहरा लपवून सगळ्यांसाठी हलकं काहीतरी खायला हवं म्हणून तिने मस्त अशी लस्सी बनवली. पण ती वर गेलीच नाही बरं का. तेवढ्यात शिवम पण आला आणि म्हणाला, काय ग राणी, राग आला का माझा. ती म्हणाली, मी कोण रागावणारी तुमच्यावर, तुमचं सगळं बरोबर आणि माझं सगळं चुकीचं असते ना, हो ना. तो म्हणाला, अगं पण मी तुझ्या काळजीपोटीच बोललो ना, सॉरी ना. आता नाही ओरडणार तुझ्यावर. तशी ती म्हणाली, नको आहे मला तुमची सॉरी, राहू देत तुमची तुम्हालाच, मी काय लोणचं घालणार का त्याचं. तो म्हणाला, हो ग, खरंच लोणचं छान लागलं असतं ना. त्याचं कसं आहे ना, जरा जरी राग आला असतं ना, त्यातला एक चमचाभर सॉरी काढलं असतं आणि मी लगेच तुला दिलं असतं, असं म्हणून तो हसला. तशी ती त्याच्याकडे पाठ करून ती सुद्धा जरा हसली गालातल्या गालात. पण परत म्हणाली, हे इंग्रज आले आणि सॉरी नावाचं झाड लावून गेले. कोणी पण उठलं आणि चूक झाली की त्याची पानं तोडतात सॉरी नावाची आणि लगेच दुसऱ्याच्या अंगावर टाकून मोकळं होतात. तसा शिवम पण हसला. तो म्हणाला, बरं बाई, चुकलं माझं, आता तरी जाऊ देत ना. ती म्हणाली, मी का जाऊ देत, मी कुठे पकडून ठेवलोय तुम्हाला, जावा की. तो म्हणाला, बरं तुला ना आत्ता नाही, माघारी आलो ना मग बघतो, आता गडबड आहे. असं म्हणून त्याने तिच्या गालावर पटकन एक किस केला आणि बाहेर निघून गेला. तेवढ्यात सगळेजण छतावून खाली आले हसतच. तशी तिची मम्मी म्हणाली, काय ग प्रिया, तुमचे अहो कुठे आहेत हो. ती म्हणाली, काय ग मम्मा तू पण. ते गेलेत फार्मवर, गेले 4-5 दिवस झाले ना, तिकडे गेलेच नाहीत आणि जायला मिळाले पण नाही या लग्नाच्या गडबडीत, त्यामुळे गेलेत. आणि आता निवांत आहेत म्हणल्यावर सगळं बघू येते. तशा आईसाहेब म्हणल्या, बरं चला मग काहीतरी बनवूयात ना खायला. ती म्हणाली, अहो आईसाहेब, मी लस्सी बनवली आहे, जमेल का. त्या म्हणाल्या, हो एकदम उत्तम, कारण गरम तर खूप होतंय, मग तर काहीतरी थंड पाहिजे ना. बरं चला आपण घेऊयात सगळे. असं म्हणून सगळ्यांनी ती लस्सी दिली. पण शिवम नव्हता. त्या म्हणाल्या, सुनबाई, तुमच्या आहोंना आवडत नाही बरं का लस्सी, त्यांच्यासाठी तुम्ही दूधच बनवून ठेवा. ती म्हणाली, हो ठेवते. पण आता जवळपास 11 वाजत आले होते, सगळे झोपायला गेले होते. पण प्रिया खूप वेळ त्याचीच वाट पाहत होती. तेवढ्यात तो आला. तशी ती पटकन रूममध्ये जाऊन झोपण्याचं नाटक करून बेडवर पालथी पडली. तसं तिने त्याच्यासाठी दूध बनवून ठेवलं होतं बरं का टेबलवर. लग्नाची सगळी थकावट दूर व्हावी म्हणून तिने एक हलकी प्लेन साडी घातली होती. केसात गुलाबजलाच्या तेलाने मालिश पण केली होती. तसेच एका बाजूने केस पुढे घेतले होते आणि तशीच पालथी बेडवर झोपली होती. तसा तो दार उघडून आत आला.
तर ती झोपली आहे हे पाहून जरा नाराज झाला. पण त्याला माहीत होतं ती मुद्दाम झोपेचं नाटक करते आहे म्हणून, कारण तिचे पैंजण तो रूमच्या दारात येईपर्यंत वाजत होते. पण आता अचानक बंद झाले. तसं त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि मुद्दाम सगळे कपडे काढून तिच्या अंगावर फेकले. आणि तिला वाटलं आता की काय होईल म्हणून. तसं त्याने तिच्या उघड्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर त्याची 2 बोटे हळूचुलटी फिरवली. तशी ती जरा अंग चुरून घेत तशीच झोपली. पण तो आता सरळ बाथरूममध्ये गेला. पण तो पण खूप चालाक होता बरं का, त्याने टॉवेल नेलाच नाही. तसं तो दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करून आतूनच म्हणाला, प्रिया अगं टॉवेल दे. पण आता ती लगेच उठली आणि टॉवेल घेऊन दारात टकटक वाजून म्हणाली, अहो हे घ्या. तर तो टॉवेलसोबत तिचा हात पकडून ठेवत म्हणला, काय गं तू तर झोपली होतीस ना. तशी तिने स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारून घेत जीभ चावली आणि तो म्हणाला, झालीत का नाटकं सगळी झोपेची. ती म्हणाली, अहो मी खरंच झोपलेली होते, पण तुमचा आवाज ऐकून जाग आली. तसं तो टॉवेल लावून तसंच बाहेर आला उघडाच. तसं तिने डोळ्यांसमोर आडवा हात लावून म्हणाली, अहो काय हे असं बाहेर येतात का. तसं त्याने तिच्या डोळ्यासमोरचा असलेला आडवा हात बाजूला करून म्हणाला, हो मग कसं येतात ग बायकोसमोर. ते तू नाही करत ना, मग मी करतो ना. तशी ती म्हणाली, अहो निर्लज्ज कुठले, सोडा. काही पण असतं तुमचं. आणि आता त्याने तिला तशीच मिठीत पकडून ठेवत म्हणाला, हो तर निर्लज्ज तर मी होणारच ना. मी कारण राणी अशी तू साडी नेसून केसात गुलाबजल लावून एकीकडे केस घेऊन माझ्यासाठी वाट पाहत होती झोपलेली ना. मग मला पण वाटलं निर्लज्ज झाल्याशिवाय पर्यायच नाही. आता प्रिया त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात म्हणाली, अहो सोडा ना मला, कुणी बघेल. शिव म्हणाला, इथे आता आपल्या खोलीत आपल्याला कोण बघणार ग. आणि बघितलं तरी काय फरक पडतोय, बायको आहेस तू माझी लग्नाची. आणि त्याने ती अजून मिठी घट्ट करत म्हणाला, काय ग माझा राग अजून गेला नाही वाटतं. तू वर का नाही आलीस. किती सुंदर आतिषबाजी होती फटाक्यांची. आता ती थोडी शांत झाली आणि त्याच्या मिठीत दबलेल्या आवाजात म्हणाली, मी 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 कशाला येऊ. तुम्ही सगळ्यांसमोर मला ओरडलात, लहान आहेस का गं असं म्हणालात, मग खूप वाईट वाटलं हो मला. शिव म्हणाला, अगं वेडी, मी तुझ्या काळजीपोटीच बोललो ना. तू त्या पायऱ्यांवरून धावत होतीस, तू बघितले आहेस का काय झालं होतं मागच्या वेळी तुझ्यासोबत. काही बरं वाईट परत झालं असतं तर. मग मी ओरडलो तर काय चुकले ग माझं, माफ कर ना मला. मी फक्त घाबरलो होतो ना, त्यामुळेच. त्याने तिचं तोंड वर करून तिच्या डोळ्यात पाहत आणि म्हणाला, माझी राणी माझा जीव आहेस तू. तुला वाईट वाटावं असं मी मुद्दाम काहीही करणार नाही आणि कधीही. तू रुसलीस की मला चैनच पडत नाही बघ. मी फार मोर कामात असलो तरी माझं लक्ष इथेच होतं तुझ्यावर. आता तरी माफ करशील ना. त्याच्या डोळ्यातील काळजी आणि प्रेमाची भावना पाहून तिचा राग पूर्णपणे विरघळला. ती डोळे मिटून त्याच्या छातीवर डोकं टेकून हळूच म्हणाली, आता नाही, मला नाही राग तुमचा अजिबात. पण तुम्ही प्लीज परत कधीच असं ओरडू नका हां. असं म्हणून तिने त्याच्यासमोर दुधाचा ग्लास धरला. तसा शिव म्हणाला, नाही ओरडणार, नक्की नाही ओरडणार आता. आणि थँक्स ग, माझ्यासाठी एवढं गरम असताना सुद्धा तू दूध बनवून ठेवलंस. तू खरंच ग्रेट आहेस. पण काय उपयोग ग हे दूध घेतलं तरी. असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमाचा किस केला. तिने लाजून डोळे मिटवून घेतले. प्रिया म्हणाली, तुम्ही आंघोळ केलीत तर. शिव म्हणाला, हो पण अजून थकवा अजून गेलाच नाही ग, खूप दमलोय. आणि त्याने तिला बेडजवळ आणले आणि तिला साडीसहित उचलून बेडवर झोपले आणि तो तिच्या बाजूला झोपला. तसा तिला मिठीत घेऊन शिव म्हणाला, आज मला ना फक्त तुझ्या मिठीत झोपवून सगळा थकवा घालवायचा आहे बघ. प्लीज काही बोलू नकोस ना. तरी देखील ती म्हणाली, अहो आता ही झाली एका चुकीची माफी. असं म्हणून ती पुन्हा उठून बसली
आणि तो म्हणला, अरे देवा, किती लक्षात ठेवते ही, कुणाच ठाऊक. तशी ती म्हणाली, अहो उठा आणि ते जे लग्नात घातले होते ना ते कपडे घाला, मला पण बघू देत ना. त्या मुली एवढ्या गळ्यात पडून तुमची पप्पी झप्पी का देत होत्या तुम्हाला. तसं तो म्हणला, अगं वेडी आहेस का, किती वाजलेत बघ ना. बघणार आणि किती उशीर झालाय, झोपू देत ना, खूप थकलो आहे ग मी. ती म्हणाली, हो का, मग तुमच्या जागी मी जर असं कुणाच्या गळ्यात पडले असते तर काय केले असते हो तुम्ही. तसा तो म्हणाला, जीव घेतला असता मी. ती म्हणाली, कुणाचा. तो म्हणला, आधी त्या गळ्यात पडणाऱ्याचा तुझा आणि मग तुझा. तसं ती बेडवरून खाली उतरून म्हणले, अहो खरंच ना, घेणार ना जीव. तो म्हणला, हो घेणार. तसं तिने तिचे सगळे केस एका बाजूला करून त्याच्या पुढे तिचा तो एकदम सुंदर असणारा गळा केला आणि म्हणाले, हो घ्या ना मग जीव. नाही सहन होत मला पण तुम्ही दुसऱ्याच्या मिठीत. तसं तो खाली उतरून तिच्या डोळ्यात डोळे घालून एकदम मादक नजरेने पाहत असल्याचे तिला जाणवले. तशी ती म्हणाली, मी तेच कपडे घालून मग काय करायचं ते करा म्हणले बरं का. तो म्हणाला, नाही घालत, काय करायचे ते करतो. ती म्हणाली, ठीक आहे. तसं तो तिच्या खूप जवळ येऊन तिच्या केसांत हात घालून सरळ तिच्या गळ्यावर खूप जोरात चावून म्हणाला, असा घेतला असता जीव, पण तू तू माझा जीव आहेस ना, मग कसं घेणार. तशी ती पण त्याला जोरात धक्का देऊन म्हणली, हो का, मग मी काय करते बघा. असं म्हणून तिने आता सरळ त्याच्या टॉवेलला हात घातला. तसा तो म्हणला, अगं काय पागल आहेस का. ती म्हणाली, हो आहे मी पागल. तुम्ही तर म्हणाले ना बायकोसमोर नाही मग कुणासमोर यायचं, असं की तुमच्या त्या मैत्रिणींसमोर येणार. आता तो जरा चिडून म्हणाला, प्रिया आता हे अति होतंय बरं का. ती म्हणाली, हो का, खूप अति होतंय ना. बघा इथे माझ्या गळ्याला किती चावले तुम्ही, त्याचं काय हो. चुकी केली ना तुम्ही तर माफी पण मागत जावा की मग, आणि माफी मागतच नाही तुम्ही. तो म्हणाला, बस एवढंच ना, माफीच मागायला हवी ना. असं म्हणून त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं आणि तो स्वतः बेडवर उभा राहिला आणि म्हणाला, हे बघ माफी मागायची ना, बघ मागतो. असं म्हणून त्याने आता होता तो टॉवेल पण काढून टाकला आणि तिने शी निर्लज्ज कुठले असं म्हणून तोंडावर पांघरून घेतलं. तो म्हणाला, अगं सॉरी ना, आता परत अशी चूक करणार नाही, आणि तू जर लवकर माफ नाही केलंस ना तर मी असाच उभा राहील तुझ्यासमोर, बघ बाबा मग. ती म्हणाली, हो मी केलंय माफ आणि परत तुम्हाला माफी मागायला तुला सांगणार नाही. तू टॉवेल लावा पटकन. पण तिने अजूनही तोंडावरचं पांघरून काढलं होतं. पण 2 मिनिटानंतर सगळा आवाज बंद झाला, म्हणून तिने हळूच पांघरुणाच्या बाहेर तोंड काढून पाहिले तर रूममध्ये अंधार होता आणि मंद उजेड लावला होता, पण शिवम कुठेच दिसत नव्हता. तसं तिने सगळ्या रूमभर नजर फिरवली, पण तिला पांघरुणाच्या आत पायापासून काहीतरी वर येत आहे असं वाटलं. त्याच्या स्पर्शाने ती मुहूर्त होती, कारण तिचा रुसवा कसा जातो हे त्याला माहीत होतं. आणि तेच लग्नातले त्याने कपडे घातले आणि सगळे बटन उघडे ठेवून सरळ तिच्या नाजूक पायापासून किस करत करत वर येत होता. आणि ती फक्त ते पांघरून घट्ट पकडून ठेवत होती, पण त्याला अजिबात अडवत नव्हती. आणि तिने ते पांघरून बाजूला काढून त्याला कुरवात म्हणाली, अहो काय हे, खूप कंटाळा आला आहे ना, नको ना. तो म्हणाला, काय हे म्हणजे, अगं हेच तर औषध आहे जलद कंटाळा घालवायचे. तुला नको ना, पण मला तर हवं आहे ना, मला तर घेऊ दे ना मग. तशी ती गालातल्या गालात हसून म्हणली, अहो नको ना प्लीज. आणि तिने संध्याकाळी मारला होता तसाच डोळा त्याने पण मारला. राणी फक्त एकदाच, आणि तू खरंच खूपच छान दिसत होती बरं का आज लग्नात. मला तर वाटले होते की तिथेच एक किस घ्यावा तुझा. तशी ती पण लगेच म्हणाली, बरं हो बाबा मग हो. मग सरळ तो तिच्या नाजूक पायापासून किस करत 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 मांडीवरील तिळापर्यंत गेला. तशी तिने स्वतःचे ओठ घट्ट दाबून स्वतःच्या होणाऱ्या मनमोहक हालचाली दाबून धरत होती. पण शिवम पण काही कमी नव्हता बरं का. त्याने आता तिची साडी तिच्यापासून केव्हाच दूर केली होती आणि
आता तो सरळ तिच्या पोटावर त्याचे गरम श्वास आणि ओठ टेकवत होता आणि ती फक्त तिच्या होणाऱ्या असह्य हालचाली फक्त बेडशीट घट्ट पकडून ठेवत दाबून टाकत होती. पण आता तो तसाच वर गेला. तिच्या दोन्ही छातीच्या मध्ये असणाऱ्या तिळावर त्याने त्याचे ओठ टेकवले. तशी तिने तिच्या छातीचा तो भाग वर उचलला आणि त्याने तिला पुन्हा मिठी मारत तिच्या नाजूक कमरेवर घट्ट हात दाबत होता. तिथं असणाऱ्या तिळावर पण त्याने खूप वेळ किस केला. तसं आता तिने त्याला जोरात धक्का देऊन जरा बाजूला झाली. पण तो थोडीच असं होऊ देणार होता. तो तिला पेटवत होता आणि ती त्याच्या स्पर्शाने मोहरली होती. ती त्याच्याकडे पाठ करून तशीच झोपली आणि त्याने पुन्हा त्याच्या दाढीचे खुंट तिच्या पाठीवरले केस एका बाजूला करून फिरवायला सुरुवात केली. खूप सारे किस पण केले आणि आता हळूच तिला सत्ताकडे वळवत म्हणाला, काय गो, किती राग आहे ना तुझ्या नाकाच्या शेंड्यावर. असं करतो, ते नाक आहे ना मी खाऊनच घेतलेले बरे, तर जमेल का. तशी ती म्हणाली. तशी ती त्याच्या गळ्यात टाकून स्वतःचे हात टाकून म्हणाले, हो खा ना, मी कुठे नाही म्हणते तुम्हाला. असं म्हणून तिने तिचं एक बोट त्याच्या गालावरून उघड्या छातीवर फिरवलं. तिने त्याचा शर्ट काढला आणि न राहून त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि तो तर फक्त त्याचीच वाट पाहत होता. तसं तो आता तिला किती सहन होईल, किती रपटपणा जमेल हे अजिबात विचारत नव्हता. कारण सकाळी सकाळी लग्नाला जाण्यासाठी निघण्यापूर्वीसुद्धा पण एकदा तडकता भडकता रोमॅन्स रंगला होता. तरी पण आता ती तयार झाली होती ना, आणि आता त्याचा सुद्धा पुरुषार्थ तिलाच सिद्ध करून दाखवायचा होता की तो फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम करतो म्हणून. पण आता तो तिला गळ्यावर, हनुवटीवर, गालावर किस तर करतच होता, त्यासोबत बाईट देखील करत होता. पण आता ती साधं उफसुद्धा करत नव्हती आणि तो पुन्हा किस करत करत तिच्या मांडीवरील तिळापर्यंत गेला आणि ती म्हणाली, अहो नको ना तिथे. आणि तो म्हणाला, फक्त एकदाच ग, असं म्हणून. आणि तिला ते अजिबात सहन होत नव्हते. तशी ती बाजूला झाली. तसं तो म्हणला, अरे बाळा काय ग, सगळं होऊ पण देत नाही ना. असं म्हणून तो गालातल्या गालात हसला. तशी ती म्हणाली, अहो नको मला तुमचं काही, सोडा, खूप काही करता तुम्ही. तसं तो तिच्यावर येत म्हणाला, हेच तू फक्त माझ्या एकदाच डोळ्यात डोळे घालून बघून बोल बरं. तसं दोघांची नजर एक झाली. ती म्हणाली, अहो तुम्ही ना लग्नात खूप छान दिसत होता आज, आणि त्या कोटमध्ये तर आणखीनच छान. तो म्हणाला, हो का, म्हणूनच तू जळून खाक होत होती ना त्या मुलीजवळ आल्या माझ्या की. आता फक्त दोघांच्या नजरेत एकच ओढ होती, एकमेकांच्या प्रेमाची. तशातच त्याने तिच्या हातावर हात गुंफवून ठेवत एक झाले. त्याने तिचे हात जरा जास्तच घट्ट ठेवले होते पकडून आणि ती शेवटी न राहून म्हणालीच, अहो जरा हळू ना. पण तो काही केला ऐकतच नव्हता. ती पुन्हा म्हणाली, अहो जरा हळू ना, दुखतंय ना. तो म्हणला, का आता जरा सोसवत नाही का. तुझ्यापेक्षा एखादी खेड्याची राहणारी केली असती ना तर तिनं आवाज पण केला नसता बरं का. पण तू पडली शहराची, एकदम सुंदर नाजूक. तशी ती म्हणली, ओहो मी करते ना सहन तुमचा रपटपणा, पण तरी देखील बोलताना मला. तो फक्त तिला चिडवत होता. तसं तो तिला म्हणला, ए बाळा, अरे मस्करी केली तुझी मी, रागावलीस का. आणि रागावली असशील तर मी पुन्हा खाली जाऊ का. तशी ती म्हणाली, नाही रागावले, जाऊ नका खाली. तो म्हणाला, हो ग, मग जरा हसून दाखव ना. ती म्हणाली, मला नाही येत हसायला, जावा तिकडंच. आणि तसा तो तिला गुदगुल्या करून म्हणाला, जरा अजून किस केले तर जमतील का मग. आणि तिला तो देत असलेला त्रास आता तिला हवा हवासा वाटू लागला होता. पण काही वेळाने पण आता होते ते उन्हाळ्याचे दिवस, आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटलं दोघांचाही नुसता घामघाम झाला होता. आणि तशातच दोघे एकदम शांत झाले. धन्यवाद. पुढील कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.